मोहित निर्मळ याच्या बाईकची चावी हरवली आहे. जर कोणाला मिळाली तर कॉमेंट्री बॉक्समध्ये आणून द्या. सुनील अण्णा शेळके प्रतिष्ठान शेकिन चिंचवली. सावरुलीचा 12th वन कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. अन्वी 11 सावरुली या नावाने हा संघ आणि पहिलाच बॉल वरती आलाय चौकार, तो गौरव घोसालकरच्या बॅट मधून. कॅच पकडली होती प्रणाल लाले यांनी. सगळेजण आता चर्चा करत असतील बॅकस्टेजला, असं व्हायला पाहिजे होतं, तसं व्हायला पाहिजे होतं, इतिहास रचला गेला असता. आणि इथे स्टेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे ठोकलाय गौरव घोसालकरच्या बॅट मधून षटकार. थँक्यू डीजे. मागच्या स्वस्तावरती परतला होता गौरव घोसालकर, परंतु या मॅच मध्ये शेकिन चिंचोली टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना 2 बॉल वरती धावा बनवल्यात त्या 10. डबल फिगर मध्ये 10 धावा. कल्पेश जाधव वरती आक्रमण चढवलंय. इथे ऑन साइडला गुडकी टिकून खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा व्हाईट बॉलचा तिथे इशारा आला. 1 ने धाव फलक जाऊन पोहोचेल 11 वरती. 11 धावा धाव फलकावरती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. अन्वी 11 सावरुली संघाच्या. शॉर्ट बॉल करण्याचा प्रयत्न, 1 धाव मिळेल कारण लॉंग ऑनला चेंडू गेलाय. 1 ने धाव फलक जाऊन पोहोचेल 12 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या मॅच मध्ये सावरुली टीमला 40 पेक्षा जास्त धावा बनवणं फार गरजेचं असेल या मॅच मध्ये. काय बॉल बघायला मिळाला, भन्नाट वेगाने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. प्रसाद भोईरला आपण बघतोय ॲज अ विकेट किपर, स्वतः कॅप्टन या टीमचा. निर्धाव चेंडू आलाय, पहिला निर्धाव चेंडू टाकला या षटकामध्ये कल्पेशने. हाफ ट्रॅकर बॉल अगोदरचा पुढ्यात बॉल टाकला, वेगवान होता, परंतु हा हाफ ट्रॅकर बॉल होता. लेंथ परिवर्तन काय वाजतं हे दाखवून दिलं कल्पेश जाधव. या बॉल वरती धाव फलक तिथे स्थिरावलंय. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 12 धावा. काय सामना बघायला मिळाला मागचा, सगळ्यांची मनं जिंकली या मॅचने. आणि इथे फटका फसला असं वाटतं. एक्स्ट्रा कव्हरला झेल घेण्याची संधी आहे. डाऊन द बॉल आला क्षेत्ररक्षक आणि कॅच कंप्लीट देखील केली जाते. पहिले षटक संपलंय 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 धावा धाव फलकावरती. रन मशीन रोहित पाडगे. मागच्या मॅच मध्ये हा देखील फलंदाज शून्यवरती बाद झाला. या मॅच मध्ये काहीतरी करून दाखवावं लागेल, परंतु दुसऱ्या बाजूला गौरव घोसालकर त्या बॅटिंग करतोय. 3 चेंडूचा सामना त्याने केलाय. 1 षटकार, 1 चौकार, 1 सिंगल. 11 धावावरती तो खेळतोय. संघ जाऊन पोहोचलाय 12 वरती. 1 एक्स्ट्राची धाव खर्च केली होती कल्पेशने. पहिले षटक संपलोय आणि आता दुसरा गोलंदाज येतोय गोलंदाजीसाठी. साई लोते गोलंदाजीसाठी दाखल होतोय. असं वाटलं दिगंबरकडे षटक असेल, परंतु साईवरती विश्वास दाखवलाय कल्पेशने. चांगली सुरुवात केली. जरी 12 धावा आल्या 2 बॉलवरती, 10 आल्या, तरी देखील नंतरच्या 4 बॉलवरती धावा दिल्याच नाही, 2च दिल्या. 1 विकेट देखील त्यांनी मिळवली. चांगलं कमबॅक. स्वामी देशमुख जर आले असतील तर त्यांना विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावरती यावं. सुनील अण्णा शेळके प्रतिष्ठान शेकिन चिंचवली हा संघ. टॉस त्यांनी जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय या मॅच मध्ये. यानंतर खरसुंडे आणि लवजी हा सामना असेल. 3 ओव्हरची मॅच असेल ती देखील. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करण्यासाठी यायचंय. स्वीट शीटचा देखना फटका गौरव घोसालकरच्या बॅट मधून आलाय. हा उत्तुंग असा षटकार.
शेवटपर्यंत बॉल पर्यंत त्याची नजर होती आणि चेंडूला भिरकावून दिलाय. 6 धावसंख्येसाठी षटकार पॉइंटला आला षटकार आणि बॉल बॉल द्यायचे मैदानावरती. तिसऱ्या पंचांची मागणी बॅटिंग रिव्ह्यू आहे. बिमरसाठी चेक केला जाईल बॉल. तिसरे पंच आपण या. चला आता आपण चेक करतोय. तिसरे पंच या लगेच आपण. सन्माननीय गुरुनाथजी घोसाळकर साहेबांकडून जर गौरवने षटकारांची हॅट्रिक ठोकली तर 1000चं कॅश प्राइज त्याला दिलं जाईल. डिसिजन पेंडिंग आहे कंट्रोल रूम मध्ये. फॉर डिलिव्हरी आहे. सो रिव्ह्यू अनसक्सेसफुल. पुढे रिव्ह्यू मिळणार नाही सावरोली संघाला, याची नोंद आपण घ्या, कारण सक्सेसफुल झाला असता तर कदाचित मिळाला असता. दोन्ही टीमला एक एक रिव्ह्यू आहे आणि ते आपण बघतोय. 6 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलाय 18 आकड्यावरती. 18. पहिल्याच बॉलवरती साईवरती आक्रमण चढवले. कमबॅक त्याला देखील करावा लागेल, कारण मागच्या ओव्हरची सुरुवात देखील षटकाराने झाली होती. एक चौकार आला, एक षटकार आला, परंतु तदनंतर कमबॅक बघायला मिळालं कल्पेश. लोअर फुल टच बॉल लॉंग ऑफच्या दिशेने. लॉंग ऑनला फिल्डर आहे तिथे. दुसऱ्याचा प्रयत्न नाहीये. एकच धाव मिळती आहे. गौरवने थांबवलंय रोहितला. 1 ने धावफलक जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावरती. 19 धावा. साई उंच पुऱ्या बांधाचा हा गोलंदाज. एक वेगळीच ऍक्शन आहे त्याची, एक वेगळीच शैली बॉल रिलीज करण्याची. पहिला खराब बॉल होता, खूप टप्प्याचा बॉल होता. 6 धावसंख्येचा मार त्याने खाल्ला, परंतु नंतरच्या चेंडूवरती लगेचच त्यांनी कमबॅक केलं. चांगला बॉल आज चाचपट रोहित खेळत असताना या मैदानावरती, कारण खोलात टाकलेला बॉल, कोणतंही उत्तर नव्हतं रोहित पाडगेकडे. या बॉलवरती डॉट बॉल मात्र आलाय. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 7 धावा धावफलकावरती संघ जाऊन पोहोचलाय. अन्वी 11 सावरोली 19 या आकड्यावरती. धावा पाहिजेत सावरोली संघाला या मॅच मध्ये. 40-45 आकडा गाठावा लागेल. आणखी एक चांगला बॉल खोदून काढलाय. वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. रोहित पाडगेच्या बॅटमधून आला हा चौकार. पुरेपूर वापर कसा करायचा ना, हे ऍक्शन रिप्ले मध्ये दिसलं. अगदी खोलात गेला, बॉल मारण्यासाठी वेळ बनवली, जागा बनवली आणि खोदून काढला बॉल वाडिश लॉंगॉनला. या 4 ने धावफलक जाऊन पोहोचेल 23 या आकड्यावरती. अन्वी 11 सावरोली संघ जाऊन पोहोचलाय. 3 ओव्हरची मॅच आहे, 3 षटकांचा खेळ आहे. 23 धावा. आणखी एक स्विच हिटचा धमाका रोहित पाडगेच्या बॅटमधून. षटकार. रोहित पाडगेच्या बॅटमधून या 6 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलाय. 29 धावा धावफलकावरती येत आहेत. 10 वरती खेळतो रोहित. 3 चेंडूचा सामना त्यांनी केला. दुसऱ्या बाजूला गौरव खेळतो 18 वरती 5 चेंडूचा त्यांनी सामना केला. 29 धावा धावफलकावरती आहेत. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये शेवटचा बॉल असेल. 17 धावा अद्याप खर्च केल्या त्या साईने. इथे पाठीमागच्या दिशेने ऑन साइडला लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे बॉल जाईल. 1 बाउन्स. चौकार.
थँक्यू. आणि 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 33 धावा फलकावरती आल्यात आणि काय षटक महागडं पडलं ते सुनील अण्णा शेळके प्रतिष्ठान शेकिन चिंचोली संघाचं. तब्बल 21 धावा या ओव्हरमध्ये आल्या. साईच्या विरोधामध्ये 12 आल्या होत्या. त्या कल्पेश जाधवच्या विरोधामध्ये एकूण 33 धावा, एक गडी बाद. आणि आता बॉलिंग मार्क वरती येतोय तो दिगंबर मोरे. दिगंबर मोरे बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. असं वाटलं सगळ्यांना की दुसरं षटक दिगंबर टाकेल. मागच्या मॅचचा सामनावीराचा पुरस्कार त्याला मिळालाय. का बॅटिंग केली होती मागच्या मॅच मध्ये दिगंबरने, परंतु आता गोलंदाजी त्याला चांगली करायची, कारण 33 धावा फलकावरती आल्यात. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी त्याला करावी लागेल. 40 मध्ये जर रोखायचं असेल तर विकेट्स घ्याव्या लागतील, कारण समोर देखील दिग्गज 2 धुरंधर फलंदाज आहेत सावरोली संघाचे. गौरव घोसालकर, रोहित पाडगे दोघांमध्ये चांगली भागीदारी. शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये एखादी मोठी भागीदारी तुम्हाला एका चांगल्या टोटल कडे घेऊन जात असते. तेच चित्र आहे मैदानावरती. एक चांगली भागीदारी झाली. 33 धावा फलकावरती. दिगंबर बॉलिंग ट्रॅक वरती. दिगंबर मोरे इथे काय घडलंय, इथे काय घडलंय, भरपूर पुढे आला तो स्वतः कर्णधार प्रसाद आणि मोठी विकेट मिळण्याचे चान्सेस आता ते हुकलेत. कॅचेस विन द मॅचेस, अशा कॅचेस पकडणं गरजेचं होतं. विकेट मिळू शकली असती गौरवची. या मॅच मध्ये धावसंख्येचा फरक पडला असता, परंतु गौरवला जीवनदान मिळते. 1 धाव मिळते आहे या बॉल वरती आणि 1 ने धाव फलक जाऊन पोहोचतोय 34 वरती. इथे आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेमध्ये आणि रोहित पाडगेला आता परतावं लागतंय. दुसरा धक्का लागलाय तो अन्वी 11 सावरोली संघाला. पाडगे बाद होतोय. 14 धावसंख्येची त्याची इनिंग. 5 चेंडूचा सामना त्याने केला. दुसऱ्या बाजूला 19 वरती खेळतोय गौरव घोसालकर, परंतु पहिल्या बॉल मध्ये विकेट मिळाली असती गौरवची आणि दुसऱ्या बॉल मध्ये विकेट मिळाली असती ती रोहितची, परंतु काय घडलंय, रोहित बाद झालाय आणि तो त्याच्या जागेवरती जातोय विनय. 34 धावा, 2 गडी बाद. 34. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कितपर्यंत रोकेल शेकिन चिंचोली संघ सावरोली संघाला, हे 4 बॉल सांगून जातील. 34 धावा, 2 गडी बाद. दिगंबर मोरे बॉलिंग ट्रॅक वरती पुण्याचे सज्ज होत आहे. समोर विनय. शेवटचे काही चेंडू शिल्लक या 17 मधले. खोलात टाकलेला बॉल लॉंग ऑनच्या दिशेने चेंडूला पाठवलाय. कल्पेश जाधव तिथे आहे. एकच धाव इथून मिळेल आणि 1 ने धाव फलक जाऊन पोहोचताय 35 या आकड्यावरती. चला आपण खरसुंडी संघाला विनंती करू आणि लवजी संघाला की आपण नाणेफेकी करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. जसं सत्र संपेल आपण टॉस करू. 35 धावा. काय गोलंदाजी होती दिगंबर मोरेकडून. जो कमबॅक हवा होता, जो मोमेंटम हवा होता, तो आता फिरतोय. शेकिन चिंचोली टीमच्या बाजूने जो पुरस्कृत केले स्वामी देशमुख यांनी. सुनील अण्णा शेळके प्रतिष्ठान शेकिन चिंचोली. 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि 35 धावा धावफलकावरती आहे. 2च धावा अद्याप खर्च केल्या त्या दिगंबर मोरेने. हाफ ट्रॅकर बॉल पाठीमागच्या दिशेने. एकच धाव मिळेल. गौरवला स्ट्रायकर एंडवरती फलंदाज बाद आहे विनय, परंतु स्ट्रायकर एंड वरती येईल तो गौरव. शेवटचा बॉल फेस करत असताना 1 ने धाव फलक जाऊन पोहोचताय 36 या आकड्यावरती. थँक्यू. दोन्ही संघाचे कॅप्टन इथे दाखल झालेत. मी स्वामी देशमुख यांनाच विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस करावा. स्वामी देशमुख यांचं आगमन झालंय. या आपण टॉस करा स्वामी देशमुख आपल्या शुभ हस्ते. 2 टीम दरम्यान हा टॉस आपण संपन्न करावा. स्वामी देशमुख यांचं आगमन झालंय. या व्यासपीठावरती आपण त्यांचं मनापासून स्वागत करू. या
स्पर्धेमध्ये, परंतु गौरवला स्ट्रायकर एंड वरती आणलं ते दिगंबर मोरेने आणि षटकाराचा मार त्याला आता पडलाय. शेवटचा बॉल वरती आलाय षटकार आणि धावफलक जाऊन पोहोचेल आता ते 42 धावा धावफलकावरती. 43चं टार्गेट सेट होईल ते शेकेन चिंचोली टीम समोर. थँक्यू थँक्यू. चला टॉस आपण करू. कॉइन घेऊन या आयोजक मनीष देशमुख. आपण कॉइन घेऊन लगेच या आणि मी स्वामी देशमुख यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस करावा. दोन टीम दरम्यान एका बाजूला लवजी आहे आणि दुसऱ्या बाजूला खरसुंडी आहे. चला आपण टॉस करतोय. अनिलजी पिंगळे यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांचं आम्ही मनापासून या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतोय. टॉस कोणी जिंकला दादा? लवजी संघाने नाणेफेकी जिंकली आहे आणि निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा लवजी संघ. सन्माननीय शैलेजी फावडे साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. मी त्यांना विनंती करतो की आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. सन्मान्य शैलेजी फावडे, आपण या व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत. आणि बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय लवजीट संघाने. करसुंडी टीमने बॅटिंग करायचे. दिगंबर मोरे आणि कल्पेश जाधव ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होतीये. अठरा चेंडूमध्ये 43 धावसंख्येची गरज. हा सामना जिंकण्यासाठी बॉलची पूर्तता करा, चेंडूची पूर्तता करा लगेच. यानंतर लवजी आणि खरसुंडी हा सामना आहे. ती देखील मोठी तगडी फाईट बघायला मिळेल तुम्हाला. परंतु इथून कोण जिंकेल? एक चांगलं टार्गेट आता सेट झालं. 18 बॉल 43 बनवायचे. चला चेंडूची पूर्तता करा आयोजक. मॅचला होती सुरुवात. 18 बॉल 43 ची गरज. एका बाजूला अन्वी 11 सावरुल आणि त्यांच्या विरोधामध्ये सुनील अण्णा शेलके प्रतिष्ठान शेकीन चिंचोली हा सामना आहे आणि त्याचे पुरस्कर्ते स्वामी देशमुख आमच्या व्यासपीठावरती बसलेत. शैलेजी फावडे देखील आले. त्यांना देखील विनंती आहे की आपण सुद्धा या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. या निर्धार चषकाचा आस्वाद घ्या. निखिल देशमुख आपण सुद्धा या स्पर्धेचे मुख्य आयोजक. जाऊया मॅचकडे. गोलंदाजीसाठी आलाय तो हर्षद. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. एक धाव मिळती आहे. चांगली फिल्डिंग झाली. एकने धावफलक 1 वरती पोहोचतोय. धावसंख्येचा श्री गणेश होतोय. सतरा बॉल 42 ची गरज. कल्पेश जाधव स्ट्रायकर एंडला. समोर गोलंदाज हर्षद चोगले. हा प्रॅकर बॉल. कल्पेश जाधवची जी ताकद आहे तीच बघायला मिळाली. ऑन साइडला आलाय हा उत्तुंग असा षटकार. मैदानामध्ये उतरला आणि तो दहाडतो आहे. कल्पेश जाधवच्या बॅटमधून षटकार आल्याने आणखी 2 आले
तर स्वामी देशमुख यांच्याकडून 2000चं कॅश प्राइज दिलं जाईल. आणि आयोवा कॅश देखील पकडली आहे का? तोच आहे का? परत नाहीये पारितोषिक, एकाच प्रेक्षकाला आहे. असं झालं तर मग 8 धावा धाफलकावरती येतात. माफ करा, 7 धावा धाफलकावरती येतात. एक षटकार आलाय पहिल्याच बॉल वरती कल्पेश जाधवच्या बॅटमधून. दिगंबर खेळतोय 1 वरती. आणखी एक चांगला बॉल, हेलिकॉप्टर उडवला आणि बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. सलगचा दुसरा षटकार. थँक्यू डीजे. कल्पेश जाधव आपल्या बॅटमधून 13 धावा धाफलकावरती. आणि जर आणखी आला तर स्वामी देशमुख यांच्याकडून 2000चं कॅश प्राइज दिले जाईल कल्पेश जाधवला. ऑन हॅट्रिक असेल. 15 चेंडू 30 ची गरज. हर्षद चोगलेवरती आक्रमण. हर्षदवरती विश्वास दाखवला होता सावरली संघाने, परंतु ते विश्वासाला तो सार्थकी ठरत नाहीये. परंतु अजूनही कमबॅक करायची त्याला संधी आहे, कारण ओव्हरमध्ये 6 चेंडू असतात. 3 बॉलवरती 13 आल्या. 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत हर्षदकडे. एखादी विकेट तर त्यांनी घेतली तर सहजरित्या कमबॅक होऊ शकतो तो अन्वी 11 सावरोली संघाचा. 2 बॉल 12, 13 धावा धावफलकावरती. 15 बॉल 30 ची गरज. सुनील अण्णा शेलके प्रतिष्ठान शेकिन चिंचवली संघाला 15 बॉल 30 हे समीकरण मॅच मधलं. हर्षद तयार होते पुनश्च. इथे आडवा पाटणे पुनश्च फटका खेळण्याचा प्रयत्न. सिंगल हवी आहे आणि सिंगल देखील वेगाने कंप्लीट केली जाते. लेग बाईटची सिंगल हे पण दर्शवत आहेत आणि सिंगलच्या सहाय्याने धाव फलक जाऊन पोहोचलाय. एकूण 14 धावा धावफलकावरती. 14 चेंडू मध्ये 29 धावसंख्येची गरज. 14 चेंडू 29 धावसंख्येची गरज सामना जिंकण्यासाठी शेकिन चिंचवली संघाला. अर्धा टप्पा तर गाठलाय. पहिल्या ओव्हरमध्ये जी धावगती पाहिजे होती ती मिळाली आहे. सुरुवात चांगली झाली म्हणावी लागेल चिंचोली संघाची. लोअर फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मागच्या मॅच मध्ये काय बॅटिंग केली होती दिगंबरने, परंतु या मॅच मध्ये थोडस चाटपचतोय, थोडासा शांत आहे दिगंबर. 13 बॉल मध्ये आता 29 बनवायचे. शेवटचा बॉल असेल या षटकामधला. 13 बॉल 29 समीकरण या मॅच मध्ये. दिगंबर स्ट्रायकर एंडला. मोठा खेळाडू आहे दिगंबर मोरे. इथे आडव्या बॅटने बॅकफुटला जाऊन ऑन साइडला स्ट्रोक खेळलाय. मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे दिगंबर मोरेच्या बॅट मधून आला हा षटकार आणि धाव फलक जाऊन पोहोचलाय तब्बल 20 धावा धावफलकावरती. वरती गरज असेल 12 बॉल आणि 23 धावसंख्येची. 12 बॉल 23 समीकरण या मॅच मधलं. शेकिन चिंचवली अर्थातच स्वामी देशमुख यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. सुनील अण्णा शेलके प्रतिष्ठान शेकिन चिंचवली, परंतु त्याच्या विरोधामध्ये अन्वी 11 सावरोली संघ देखील कमी नाहीये. तो देखील मोठा संघ आहे. कमबॅक करावा लागेल आता. गोलंदाजीसाठी आलाय सागर. बारा बॉल 23 हे समीकरण आहे मॅच मध्ये. 20 धावा धावफलकावरती. 43 धावसंख्येची गरज असताना सुरुवात चांगली झाली आता चिंचोली संघाची. 12 बॉल 23. सागर आलाय बॉलिंग करण्यासाठी दुसऱ्या ओव्हर मध्ये. सागरचा पहिलाच बॉल चांगला बॉल बघायला मिळाला. टप्पा पडून थोडासा आतमध्ये आला कल्पेश जाधव साठी. 11 बॉल 23 हे समीकरण. प्रत्येक डॉट बॉल मात्र समीकरण बदलवतो या मॅच मध्ये. 11 बॉल 23. कल्पेश जाधव 12 वरती खेळतोय आणि इथे आडवा बॅटने शॉट पूल केलाय. मिड विकेटला आहे फिल्डर. पहिली विकेट मिळू शकते. यस मिळाली आहे कल्पेश जाधवची. मी मगाशी उल्लेख केला की कमबॅक होऊ शकतो आणि तो सागर करून देईल.
बॅट्समनसाठी सागरची टीम चेंडू बाहेर जातात, थोडंसं अँगल बनवून टाकत असतो. आणि आता बॅटिंगसाठी दाखल झालाय तो प्रसाद. प्रसाद आणि दिगंबर ही जोडी प्रसादला करून दाखवावं लागेल काहीतरी, कारण जी सुरुवात पाहिजे होती. 20 धावा धावफलकावरती आल्यात. समीकरण आता बदलत आहे. 10 बॉल आणि 23 धावसंख्येची गरज. या मॅच मध्ये हे 4 चेंडू फार निर्णायक आहेत, महत्वाचे आहेत. शेवटच्या ओव्हरपेक्षा सेकंड लास्ट ओव्हर म्हणजे ही ओव्हर ही फार निर्णायक आहे. सागर 10 बॉल 23, 2 बॉलवरती एकही धाव खर्च केली नाहीये सागरने. सागर तांबडे 10 बॉल 23 हे समीकरण या मॅच मधलं नुकताच दाखल झाले. प्रसाद नौका फलंदाज पहिला बॉल फेस करताना दिसेल, त्याच्यावरती देखील दबाव असेल या मॅच मध्ये. 10 बॉल 23 हे समीकरण. धावफलक पोहोचले 20 वरती आणि प्रसादने उडवलाय बॉल ऑन साइडला, स्क्वेअर लेगला, बॉल सीमा पार. प्रसाद भोईरच्या बॅट मधून आलाय हा षटकार. थँक्यू. आणि टीमचा संघनायक टीमच्या एका महत्वपूर्ण कामगिरीकडे आता त्यांनी वाटचाल केली आहे. पहिल्याच बॉलवरती आल्या ठोकला षटकार. समीकरण बदलतंय. 9 बॉल आणि 17 धावसंख्येची गरज. 9 बॉल 17 हे समीकरण या मॅच मध्ये. नऊ बॉल 17 हे समीकरण या मॅच मध्ये. लगेचच रोहित पाडगे तिथे आला, बॉलरशी बातचीत केली, कारण हे गोष्टी फार गरजेच्या असतात. थोडस कान मंत्र त्याला दिलाय. 9 बॉल 17 ची गरज. चांगला बॉल खोलवर टप्प्याचा बॉल हेच सांगतोय रोहित, कारण जो अँगल क्रिएट करतोय लेफ्ट हँडेड बॉलर राईट हँडेड बॅट्समन साठी तो अँगल मात्र सक्सेस झाला. शेवटचे आता बाकी चेंडू 8 आणि 17 धावसंख्येची गरज. 8 बॉल 17 हे समीकरण. दिगंबर मोरे नॉन स्ट्रायकर एंडला उभा आहे, परंतु प्रसादने देखील एक षटकार ठोकलाय. 26 धावा धावफलकावरती. इथे आणखी एक ऑन साइडला बॉल, असं वाटलं सीमापार जाईल, परंतु स्क्वेअर लेगच्या हातामध्ये बॉल जातोय आणि दुसरा धक्का दिलाय सागर तांबडेने या षटकामध्ये. प्रसादने देखील परतवतोय. मध्ये चांगलं झालं, परंतु एलिव्हेशन मिळालं नाही. चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता, परंतु चांगली कॅच कंप्लीट केली आहे. चांगला झेल टिपण्यात आला. आता समीकरण बदलत आहे. शेवटचे 7 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज. 7 बॉल 17 हे समीकरण. पहिल्या ओव्हर मध्ये 20 आल्या होत्या. 12 बॉल 23 ची गरज होती, परंतु या षटकामध्ये आपण विचार केला तर फक्त 6 धावा खर्च केल्या त्या सागर तांबडेने, जो षटकार मारला. आणि त्यानंतर सगळे चेंडू डॉट बघायला मिळतात या मॅच मध्ये. सिंगल डबल फार महत्व आहे क्रिकेटमध्ये. सिंगल डबल घ्यायला पाहिजे होते, धावफलक पुढे घ्यायला पाहिजे होतं. वारंवार मोठे मोठे फटके मारण्याचा प्रयत्न मात्र या षटकामध्ये झाला, आणि त्याचं कारण की काय, सागर तांबडे या मॅच मध्ये थोडासा हवी ठरतोय. 7 बॉल 17 हे समीकरण. 26 धावा धावफलकावरती आल्यात. 2 गडी बाद 26. कल्पेश जाधव आणि प्रसाद भोईर बाद झालेत. आता आलाय विभास आलाय बॅटिंग करण्यासाठी. दिगंबर अजूनही नॉन स्ट्रायकर एंडला आहे. 7 बॉल आणि 17 ची गरज. फुलटॉस बॉल, मोठा फटका येत नाही. मिडविकेटच्या दिशेने फटका मात्र खेळण्यात आलाय. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, आणि बघता बघता आपण बघतोय दुसरी धाव देखील कंप्लीट होत असताना बघायला मिळाली. 2 ने धाव फलक जाऊन पोहोचताय ते एकूण 28 या आकड्यावरती. शेवटचे 6 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज. मैदानामध्ये पाणी घेऊन जा. शेकिन चिंचोली संघ 12वा प्रतिनिधी पाणी घेऊन जाईल, याची नोंद आपण घ्या. जाऊया डीजे कडे.
बॉल 23 ची गरज होती, परंतु काय षटक हाताळलं ते सागर तांबडेने. मॅचला युटर्न दिलंय. सेकंड लास्ट स्टोरी फार निर्णायक असते मॅचची, दाखवून दिलं सागरने आपल्या संघासाठी. आणि आता 6 चेंडू 15 धावसंख्येची गरज. बॉलिंग साठी आलाय साहिल. साहिल हे षटक घेऊन आलाय. अन्वे 11 सावरली संघाकडून 6 बॉल 15 ची गरज आहे. सुनील अण्णा शेळके प्रतिष्ठान जो स्वामी देशमुख यांनी पुरस्कृतीला संघ आहे, शेकिन चिंचवली संघाला 15 ची गरज आहे, परंतु दिगंबर मोरे आता स्ट्रायकर एंडला असेल. मागच्या मॅचचा सामनावीर पुरस्कार त्याला मिळालाय. एक मोठा खेळाडू, मोठा मॅचचा मोठा खेळाडू आहे दिगंबर मोरेवरती सगळ्यांचा विश्वास आहे. दिगंबर मोरे जोपर्यंत क्रीज वरती आहे, विकेट वरती आहे, त्यावरती सामना कोणत्याही बाजूने जिंकू शकतो. 6 बॉल 15 हे समीकरण. समोर एक गोलंदाज साहिल घोसालकर बॉलिंग साठी आलाय. हाफ ट्रॅकर बॉल शॉट अंबुल लॉंग ऑन सीमारशीच्या पलीकडे पाठवलाय दिगंबर मोरेने हा षटकार. थँक्यू. विजलो जरी आज माझा अंत नाही, पेटेने उद्या नव्याने मी, हे सामर्थ्य नाशवंत नाही. दिगंबर मोरे संघाला सांगून देतो की मी आहे, मी थांबलोय, मी पाहिलं या मॅच मध्ये काय परिस्थितीमध्ये संघ आहे आणि तिथून बाहेर कसा काढायचा हे फक्त आणि फक्त दिगंबर मोरेलाच माहिती आहे. 34 वरती पोहोचलाय आता संघ शेकिन चिंचवली. 5 चेंडू मध्ये 9 ची गरज आहे. 5 चेंडू मध्ये 9 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. दिगंबर मोरे मागच्या मॅचचा हिरो, मागच्या मॅचचा सामनावीर पुरस्कार त्याला मिळालाय. या मॅच मध्ये त्यांनी बॉलिंग चांगली केली आणि आता बॅटिंग देखील चांगला करतोय. तारणहार ठरलाय या मॅच मध्ये. 5 बॉल 9. फुलटॉस बॉल, पंचांचा नो बॉल. तर तिथे इशारा आलाय, परंतु धाव घेण्याचे प्रयत्न होत नाहीये. दिगंबरला माहितीये जर मी स्ट्रायकर एंडवरती थांबलो तर काहीही घडू शकतं, मोठमोठे फटके मी मारू शकतो. तो आत्मविश्वास त्याच्याकडे आहे. एक्स्ट्राची धाव धावफलकावरती ऍड होतीये. धावफलक जाऊन पोहोचलाय ते एकूण 35 धावा धावफलकावरती. 5 बॉल आणि 8 ची गरज. फ्री हिटचा बॉल असेल. 5 बॉल 8 समीकरण. हा बॉल निर्णायक आहे या मॅच मध्ये. 5 बॉल 8 आणि इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फ्री हिटचा बॉल आहे. फक्त रनआउटच्या स्वरूपातच फलंदाज बाद होऊ शकतो, परंतु ते बघता बघता धावा कंप्लीट केल्या त्या 2 आणि 2 ने धाव फलक जाऊन पोहोचलाय ते एकूण 37 धावा धावफलकावरती. शेवटचे 4 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. 4 बॉल 6 हे समीकरण या मॅच मधलं. दिगंबर मोरे स्ट्रायकर एंडला उभा आहे. दिगंबर मोरे जोपर्यंत आहे तोपर्यंत मी म्हणेन सामना खुला आहे. तो शेकिन चिंचोली टीमच्या बाजूने, परंतु सावरोली संघाला काय करायचंय तर ही विकेट घ्यायची आहे. जर ही विकेट घेतली तर मग सामना शेवटच्या बॉल पर्यंत देखील जाऊ शकतो. 6 बॉल 4 हे समीकरण. डॉट बॉल आलाय, डॉट बॉल आलाय, डॉट बॉल आलाय. समीकरण पुनश्च बदलत आहे. शेवटचे 3 चेंडू 6 धावसंख्येची गरज. दिगंबर मोरेला चकवलं या बॉल वरती. आता सामना रंगतदार स्थितीमध्ये आलाय. 3 बॉल आणि 6 ची गरज. कोणता संघ जिंकेल? 2 बलाढ्य संघांच्या विरोधामध्ये ही मॅच. आणि इथे फटका फसलाय. दिगंबर मोरे स्वतःवरती नाराज आहे आणि इथे कॅच देखील रोहितने कंप्लीट केली आहे. निर्णायक क्षणाला आली ही विकेट. मॅच मध्ये बघा आपण कधी पारडं जड होतं सावरोली संघाचं, कधी पारडं जड होतं शेकिन चिंचोली संघाचं. आणि आता 2 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज. थँक्यू थँक्यू थँक्यू. स्वतःवरती नाराज आहे, हताश आहे, निराश आहे दिगंबर मोरे. 8 चेंडू मध्ये 15 त्यांनी केल्या, परंतु ते दुःख असेल त्याच्याकडे की मी सामना फिनिश करू शकलो नाही, आपल्या संघाला विजय प्रस्थापित करून देऊ शकलो नाही आणि निराश पावलाने अगदी तो माघारी येतोय. परंतु अजित गेला आता बॅटिंग साठी. जीत मिळून देणार का शेकिन चिंचोली संघासाठी जो पुरस्कृत केला स्वामी शेळके, स्वामी देशमुख यांनी. 2 बॉल आणि गरज आहे 6 धावसंख्येची. 2 बॉल 6 हे समीकरण या मॅच मध्ये. एक मोठा फटका पाहिजे.
4 बॉल 6 हे समीकरण होतं या मॅच मध्ये. जर सिंगल डबल जरी आली असती तरी सामना सोपा होता चिंचोली संघाच्या बाजूने, परंतु दिगंबरने मोठमोठे फटके मारण्याचे प्रयत्न केले, त्यामध्ये 2 डॉट बॉल आले आणि मग आता प्रेशर बिल्डअप झालाय चिंचोली संघावरती. 2 बॉल 6 ची गरज. हाफ ट्रॅकर बॉल फटका तर व्ही शेप मध्ये खेळलाय, लॉंग ऑफ लाय फिल्डर. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण होतीये. या सामन्यामध्ये कंपल्सरी चेसिंग करावे लागेल. एक चेंडू आता बाकी असेल आणि गरज असेल ती 4 धावसंख्येची. गोलंदाजी बघायला मिळते. जरी गोलंदाजांवरती घात झाले, जरी गोलंदाजाच्या विरोधामध्ये मोठे फटके आले, तरी देखील त्याने आत्मविश्वास सोडला नाही. लढतोय आपल्या गावासाठी, लढतोय आपल्या जिद्दीने आपल्या संघासाठी. आणि आता 1 बॉल शेवटचा शिल्लक आहे, 4 धावसंख्येची गरज. 1 बॉल 4 हे समीकरण या मॅच मधला शेवटचा बॉल. नेल बॅटिंग फिनिश. मॅच अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. 1 बॉल 4. आणि मॅच जिंकली आहे ती अन्वी 11 सावरुली संघाने. हार्डलक हार्डलक स्वामी देशमुख यांचा संघ अर्थातच. बॉल वरती जिंकला आणि हा सामना देखील शेवटच्या बॉल वरती जिंकतोय सावरुली संघ. काय सामना बघायला मिळाला आणि या सामन्याचा सामनावीर नो डाऊट ज्याने शेवटचं षटक टाकलं